आपण बघत आहात आवाज कसमादेचा। धुळे शहरालगत असलेल्या लळिंग घाटात मुंबई आग्रा महामार्गावर सोमवारी पहाटे भीषण तिहेरी अपघात झाला। या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 26 जण जखमी झालेत। मृतांमध्ये मदत कार्य करणाऱ्या एका टोल कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास लळिंग घाटातून रॉंग साईडने भरधाव वेगाने येणाऱ्या रेतीच्या डंपरने समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की डंपर आणि ट्रकचं मोठं नुकसान झाले, तसेच दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले। या अपघाताची माहिती मिळताच टोल नाक्यावरील रुग्णवाहिका आणि कर्मचारी तातडीने मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान जखमींना मदत कार्य सुरू असतानाच मागून भरधाव वेगात येणारी आराम बस नियंत्रण सुटल्याने अपघातग्रस्त डंपर आणि ट्रकवर जाऊन धडकली। या भीषण धडकेत बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला। बसच्या केबिनमध्ये बसलेले काही प्रवासी जागीच ठार झाले, तसेच मदत कार्य करणारा टोल कर्मचारी देखील या धडकेत गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला। या तिहेरी अपघातात तिन्ही वाहनांमधील मिळून 6 जणांचा मृत्यू झाला असून 26 जण जखमी झाले। काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येते। अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता। नागरिक, वाहन चालक आणि पोलिसांनी मिळून जखमींना बाहेर काढण्याचं काम केलं। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, महामार्ग पोलीस तसेच मोहाडी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। जखमींना तातडीने धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलाय। अपघातामुळे मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। दरम्यान मदत कार्य करणाऱ्या टोल कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने टोल कर्मचाऱ्यांमध्ये संतप्त वातावरण निर्माण झाले असून निष्काळजी वाहन चालकांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे।